खा बाबू, तुलाच द्यायला आले रे एवढ्या अंधाराची खायला रे बाळा, बाकी कोणाला नाही. इथे सगळे आहेत ना बघा, आता एक एक बाहेर यायला लागले. पण आता पेपर मला गाडीतून आणावे लागतील. बघा त्या साईडला आहेत सगळे जंगल, आतमध्ये खूप झाडे आहेत आणि तिथे एक एक यायला लागले बाहेर. बघूयात आता कोण कोण येते. तर चला. काही पद्धत आहे काही खायची. ए काही पद्धत आहे, देते ना जरा 2 मिनिट. एवढं दिलं, सगळं फाडून तोडून टाकलं. कसं द्यायचं खायला माणसाने? कसं द्यायचं कसं? चल मागे आहे का, देतच नाही. ह्या मॅडमचा तर डान्सच वेगळा आहे. जाऊ दे बाबा, मी नाही देणार खायला. आता खा तुम्ही सगळी पिशवी फाडून का, मी देणारच नाही काढून. जाऊ देत आता. बेटी थोडा धीर, म्हणजे हळूहळू खा. डॉन तर आहे नाही का मिनटात फस्त करतो. आणि ह्या मॅडमचं तर काय बाबा, लागेल मी तिची मम्मा. घ्या सगळं खाली सांडून टाकलं यांनी. हां हे काय हे असं टाकतात का खाली? काय केलं हे? हां काय केलेलं आल्या खाले? भीती वाटायला लागली, कारण बिबट्या पुण्यामध्ये शिरलेला आहे. पुण्यातील लोकांना कुत्र्यांचा, मांजरांचा सगळ्याचा त्रास होतो, फक्त कचऱ्याचा होत नाही. तर पुण्यामध्ये बिबट्या आला आहे, मला खूप आनंद झाला आहे. कारण पुण्यामधील काही लोक त्यांना आहे ना, म्हणजे ह्या मुक्या जीवांचा खूप त्रास होतो, पक्ष्यांचा. पहाटे पक्षी ओरडतात ना, तर ते बोलतात की पक्ष्यामुळे आमच्या झोप उडते. पण जर पक्षी हे पशु प्राणी जर निसर्गात नसतील ना, तर निसर्गाला काहीच अर्थ नाही. हे लोकांना समजत नाही. काळू इकडे पटकन, तुला खायला दिले, लवकर ये. हे बघ इथे दंतू पण सापडला आणि अचानक पाठीमागून आला, नाहीतर याला मला खूप आज शोधावं लागलं असतं. चल ये काळू इकडे लवकर. इथं लग्न असल्यामुळे आहेत ना, आज इकडे लग्न आहे, त्यामुळे सगळे पळून गेलेत. चला साहेबांना देऊ द्या तिकडे उचलू. चले. काळू इकडे. इथून ज्या गाड्या फास्ट जातात ना, त्या गाड्यांच्या मागे हा पळतो. फिरो. ये ब्राउनी ने तो मुझे डरा ही दिया था. मेरे नेक के ऊपर उसने पैर रखे, लेकिन वो खाने के लिए. देखो कितना फास्ट खाता है लड़का. चल बिचट, चल बिचट. गंदा बॉय. संपलं काळू. किती मिनिटात? हां लगेच संपून टाकतोय. उठ लवकर, चल ये लवकर. चल. लालू नको खायला तुला. हे घे, थांब मागे सर पिछट. हा पटकन. खाऊन टाक. बाय.